नमस्कार मित्रांनो. नुकताच 12वीचा निकाल लागला. काही दिवसात 10वीचा निकालही लागला. 10वीचा निकाल लागला की करिअरचे बरेच मार्ग समोरतात. त्यातलाच एक म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. पण हा डिप्लोमा इंजिनिअरिंग नक्की आहे तरी काय, याचे फायदे काय आहेत आणि हा कोर्स का करावा, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे विद्यालंकार पॉलिटेक्निकचे लेक्चरर आणि ऍडमिशन इन्चार्ज शिल्पा गायकवाड. तर मॅडम नमस्कार. थँक्यू. मॅम, करिअर बद्दल जेव्हा पण आपण बोलतो त्या टायमाला डिप्लोमा हा विषय येतो. तर पहिल्यांदा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल नक्की हे डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे तरी काय आणि त्याच्यात ऍडमिशन घेण्यासाठी काय पात्रता लागते किंवा ज्याला आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो ती काय लागते. अच्छा, सर्वप्रथम धन्यवाद. इंजिनिअरिंग डिप्लोमा हा टेक्निकल कोर्स आहे. हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये जास्तीत जास्त भर हा प्रॅक्टिकल नॉलेजवर किंवा टेक्निकल स्किल्स वाढवण्यावर दिला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं असेल त्यांच्यासाठी मी तर म्हणेन हा उत्तम पर्याय आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी AICTE म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची मान्यता प्राप्त असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT तर्फे अभ्यासक्रम राबवला जातो. तर त्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा त्या संस्थांमध्ये AICTEची मान्यता ही अनिवार्य गरज आहे. आता संस्थांबाबत जाणून घेऊया आपण. साधारणपणे डिप्लोमाचे जे कॉलेजेस आहेत ते 2 प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस. गव्हर्नमेंट कॉलेजेस ते आहेत जे शासनातर्फे चालवले जातात, ज्याला आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणतो. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बँड्रा किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे. त्याचप्रमाणे काही अशा संस्था आहेत ज्या खाजगी व्यवस्थापनाद्वारे चालवल्या जातात, परंतु त्याचं अनुदान जे आहे ते सरकारतर्फे दिलं जातं, ज्याला गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट म्हणतात. जसं उदाहरणादाखल द्यायचं झालं तर VJTI हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये 2 भागात आपण वर्गीकरण करू शकतो की प्रायव्हेट मायनॉरिटी आणि प्रायव्हेट नॉन मायनॉरिटी. प्रायव्हेट मायनॉरिटीमध्ये जे कॉलेजेस रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक समुदायातर्फे स्थापन केले जातात किंवा चालवले जातात अशा इन्स्टिट्यूट्सला प्रायव्हेट मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स म्हटलं जातं. आणि प्रायव्हेट मायनॉरिटी सोडून जे कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट नॉन मायनॉरिटी म्हणून कन्सिडर केले जातात. जसं विद्यालंकार पॉलिटेक्निक हे प्रायव्हेट नॉन मायनॉरिटी कॉलेज आहे, परंतु तरीही विद्यालंकार पॉलिटेक्निकमध्ये मायनॉरिटीसाठी सरकारतर्फे ज्या फॅसिलिटीज आहेत तर त्या फॅसिलिटीजचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. आता पात्रतेसंबंधित बोलायचं झालं तर 10वी पास असलेला विद्यार्थी आणि भारतीय नागरिकत्व असलेला विद्यार्थी, 10वी पास म्हणजे तो ICSE बोर्ड, CBSE बोर्ड किंवा SSE बोर्डचा विद्यार्थी डिप्लोमा पहिल्या वर्षाच्या ॲडमिशनसाठी एलिजिबल असतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याने 12वी केली असेल, 12वी सायन्स केलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला कमी मार्क असतील किंवा त्याला इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये थेट प्रवेश मिळत नसेल, तर असा विद्यार्थी डिप्लोमा करून मग इंजिनिअरिंग करू शकतो. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने जर ITI केलं असेल, 2 वर्षाचा ITI, आणि जर त्याला इंजिनिअरिंगपर्यंतचं त्याचं एज्युकेशन कंप्लीट करायचं असेल तर असा विद्यार्थी आधी डिप्लोमा करतो. डिप्लोमाच्या त्याला थेट 2य वर्षाला प्रवेश मिळतो आणि मग डिप्लोमा पूर्ण झाल्यावर हा विद्यार्थी डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतो. तर मी तर म्हणेन की ज्याला इंजिनिअरिंग डिग्री करायची असेल तर त्याच्यासाठी हा अत्यंत प्रॅक्टिकल आणि इफेक्टिव्ह मार्ग आहे. आता जसं की तुम्ही बोललात की आता जी प्रवेश घेतात जी डिप्लोमासाठी ती 10वीची पोरं असतात. तर माझा पुढचा प्रश्न असा की हे जसे 10वीची मुलं आहेत ते अगदी स्कूलमधलं डायरेक्ट कॉलेजमध्ये येतात, त्यांच्यासाठी ही सगळंच नवीन असतं, कॉलेज नवीन असतं, त्यांचं सराउंडिंग नवीन असतं आणि त्यातून त्यांचा कोर्स असतो जो टेक्निकल आहे. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की एकतर मुलांनी का करावा हा कोर्स आणि जे लोक करतात त्यासाठी हा कठीण जातो तो कोर्स. आजकालच्या मुलांच्या ॲडमिशनमध्ये पालक नेहमी मुलांचा कल कुठे आहे याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन घेतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्या तयार असतो की त्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे. त्याचप्रमाणे डिप्लोमामध्ये देखील स्कूल टू कॉलेज ट्रान्झिशन आहे किंवा इथे देखील विद्यार्थ्यांना गोष्टी नवीन वाटू शकतात. जर विद्यार्थ्यांनी ठरवलंय की त्यांना हा कोर्स करायचाच आहे तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आता डिप्लोमा कठीण वाटतो का, याचं उत्तर माझं असं असेल की
डिप्लोमामध्ये जे फर्स्ट इयरला सब्जेक्ट्स आहेत जसं सायन्स, मॅथ्स किंवा टेक्निकल सब्जेक्ट्स, तर त्याबाबत आपण थोडंसं बोलूया. मॅथ्स जर मुलांना कठीण वाटत असेल तर अशा मुलांनी जर रेग्युलर कॉलेज अटेंड केलं किंवा रेग्युलर बेसिसवर त्यांनी त्या विषयाची प्रॅक्टिस केली तर त्यांना निश्चितच या विषयामध्ये स्कोअर करणं इझी जातं. टेक्निकल सब्जेक्ट्स बाबतीत बोलायचं झालं तर टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये काही टेक्निकल टर्म्स आहेत जे विद्यार्थ्यांना सुरुवातीला कठीण वाटू शकतात, परंतु कालांतराने हळूहळू त्यांना त्याची सवय होते. आणि डिप्लोमाचा जो MSBTचा सिलेबस आहे हा परिपूर्ण सिलेबस आहे, म्हणजे याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी अत्यंत सकारात्मक पद्धतीने हे वातावरण मॅनेज करू शकतात. पुढचा महत्वाचा प्रश्न, आणि हा मोस्टली खूप जणांना कन्फ्युजन असतं, की 11वी-12वी करून इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा करून इंजिनिअरिंग या दोघांमध्ये फरक काय आहे? करण्याचे 2 मार्ग आहेत. 11वी-12वीची 2 वर्ष आणि मग इंजिनिअरिंगची 4 वर्ष, अशी टोटल 6 वर्ष. आणि दुसरा मार्ग जो आहे जो 10वी नंतर डिप्लोमा केला जातो 3 वर्षाचा, आणि 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर डिप्लोमाच्या बेसिसवर विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात इंजिनिअरिंगच्या, डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतात. सो ती 3 वर्ष, सो अशी टोटल 6 वर्ष. म्हणजे तुम्ही कोणताही मार्ग निवडला तरी अल्टिमेटली इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 6 वर्षच लागतात. जेव्हा विद्यार्थी 11वी-12वीचा ऑप्शन निवडतात तर त्यावेळी त्यांना 12वीची बोर्डची एक्झाम आणि त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससुद्धा द्यायला लागतात, जसं JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स, CET. तर त्यांना 12वीची बोर्ड एक्झाम आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं दुहेरी ताण त्यांच्या मनावर असतो. आणि जर एखाद्या परीक्षेतही अपेक्षित यश नाही मिळालं तर मग त्यांना हवे ते कॉलेज किंवा त्यांना हवी ती ब्रांच मिळणं त्यांना कठीण होऊन जातं. पण हेच जर आपण डिप्लोमाच्या बाबतीत बघितलं तर 10वीच्या गुणांच्या आधारे मुलं डिप्लोमाला ॲडमिशन घेतात आणि डिप्लोमाचे जे फायनल इयरचे पर्सेंटेज आहेत त्या बेसिसवर ते डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना ॲडमिशन मिळतं. तर त्यामुळे इथे त्यांना कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा ताण नाही आहे, कुठलीही स्पर्धा परीक्षा त्यांना ॲडमिशनसाठी द्यावी लागत नाही. त्याचबरोबर डिप्लोमाची जी जमेची बाजू आहे तो म्हणजे डिप्लोमाचा अभ्यासक्रम. आता डिप्लोमाचा जो अभ्यासक्रम आहे हा, जसं मी आधीच म्हटलं की डिप्लोमाचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये इंडस्ट्री इंटर्नशिप ही संकल्पना देखील राबवली जाते, ज्याच्यामध्ये विद्यार्थी 3 महिने इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली जाऊन काम करतो. सो विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल्स म्हणा किंवा टेक्निकल स्किल्स अपग्रेड होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे स्टुडंट्स त्यांच्या या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे मिनी प्रोजेक्ट्स करतात किंवा फायनल इयरला एक मोठा प्रोजेक्ट त्यांच्यातर्फे केला जातो, ज्याला कॅपस्टोन प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. सो कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये ते 3 वर्षात जे काही शिकलेले आहेत तर तो पूर्ण अनुभव त्यांना तिथे वापरावा लागतो. सो या सगळ्या प्रोसेसमधून पार पडलेला जो विद्यार्थी आहे डिप्लोमाचा, तर निश्चितच त्याचा एक आत्मविश्वास उंचावलेला दिसून येतो. सो त्यामुळे जर इंजिनिअरिंग करिअर करायचं असेल तर डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलं तर विद्यार्थ्यांना ते निश्चितच पुढे जाऊन फायदेशीर ठरतं. मग साधारण ॲडमिशन प्रोसेस काय असते डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी? अच्छा, ऑलरेडी 10वी ICSE आणि CBSEचा रिझल्ट लागला आणि आता लवकरच SEC बोर्डाचा सुद्धा निकाल लागेल. सो डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस अशा प्रकारची आहे की सर्वप्रथम विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं DTEच्या वेबसाईटवर. हे रजिस्ट्रेशन विद्यार्थी घरूनही करू शकतात किंवा विद्यार्थी जे MSBT तर्फे ऑथराइज्ड फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत तिथे जाऊनही करू शकतात. आमचं विद्यालंकार पॉलिटेक्निक हे एक फॅसिलिटेशन सेंटर आहे. सो विद्यार्थी आमच्या इथे विद्यालंकारमध्ये येऊन देखील रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. सो सर्वप्रथम फेज 1मध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यांची पूर्ण माहिती भरावी लागते त्यांना, आणि त्यानंतरचा पार्ट आहे व्हेरिफिकेशनचा. व्हेरिफिकेशनसाठी जर विद्यार्थ्यांनी स्क्रुटिनी केलं असेल तर ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटतर्फेच त्यांचे डॉक्युमेंट्स स्क्रुटिनाइज होतात. परंतु जर विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन निवडला असेल तर त्यांना प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये जाऊन त्यांना ती कागदपत्र दाखवावी लागतात. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागते, म्हणजेच विद्यार्थ्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे, कितवा रँक आहे, किंवा मुंबईमध्ये जर विद्यार्थी मुंबईचा असेल
तर मुंबईमध्ये कितवा रँक आहे, जर विद्यार्थी एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीमधला असेल तर त्या कॅटेगरीमध्ये त्याचा कितवा रँक आहे याची त्याला माहिती मिळते. आणि या माहितीच्या आधारे तो लास्ट इयरचा कट ऑफ काय होता, एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर लास्ट इयरचा कट ऑफ काय होता, तर आपल्याला यावर्षी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल का याबद्दल तो एक अंदाज बांधू शकतो. त्यानंतर सेकंड फेजमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजेसचे ऑप्शन्स टाकायचे असतात. साधारण 300 ऑप्शन्स विद्यार्थी भरू शकतात. जर समजा विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज अलॉट झालं आणि जर त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तो इंटरेस्टेड असेल तर त्याला लगेचच नेक्स्ट 2-3 डेजमध्ये जाऊन तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं. पूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते, म्हणजे त्यांना फीज भरावी लागते, डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. आणि जर समजा त्याच्या पसंतीचं कॉलेज नसेल किंवा जर त्याला कॉलेजच अलॉट झालं नसेल तर ते पुढच्या राऊंडमध्ये अप्लाय करू शकतात. तर ही एक जनरल ॲडमिशन प्रक्रिया आहे. पुढचा विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट असलेली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. तर या इन्फ्रास्ट्रक्चरचं काय महत्व आहे आणि ह्याचा त्यांच्या एज्युकेशनवरती काय परिणाम होतो? निश्चितच इन्फ्रास्ट्रक्चरचा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर एक चांगला सकारात्मक प्रभाव पडू शकतो. सो त्याबद्दल मी असं सांगेन की आजचे जे विद्यार्थी आहेत ते जेनझी वयोगटातले आहेत. म्हणजेच त्यांचं बालपण हे सोशल मीडिया, इंटरनेट यामध्ये गेलेलं आहे. सो आपल्याला सुद्धा चॉक, बोर्ड या चौकटीतून बाहेर येऊन या विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. विद्यालंकारमध्ये प्रत्येक क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड वापरले. सो एखादा प्रोग्रॅमिंग विषय शिकवताना मी त्यांना एखादा प्रोग्रॅमिंगचा कन्सेप्ट शिकवला आणि त्याचबरोबरीने त्यांना ते प्रॅक्टिकली रन करून दाखवलं तर तो विषय विद्यार्थ्यांना समजणं, तो कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजणं सोपं होतं. जसं मी म्हटलं की विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजवर इथे जास्त भर दिला जातो, तर तशा प्रकारच्या सोयी लॅबोरेटरीमध्ये देखील उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. आजचे विद्यार्थी जेव्हा एखादा विषय शिकतात तेव्हा त्यांना त्याचं रिअल लाईफ ॲप्लिकेशन काय आहे हे समजून घेण्यात जास्त इंटरेस्ट असतो. सो त्यामुळे शिक्षकांनी देखील कोणताही कन्सेप्ट आणि तो कुठे वापरला जातो हे समजावून सांगणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही विद्यालंकारमध्ये खूप छान संकल्पना राबवतो ज्याला म्हणतात प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, की इथे विद्यार्थ्यांना एखाद्या कन्सेप्टवर ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं जातं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना म्हणजे तो विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीनेही सॉल्व्ह करतात किंवा इंटरनेट यूज करून सॉल्व्ह करतात, तर त्यावेळी त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होत जातात. आणि म्हणजेच विद्यार्थ्यांना आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची एक प्रकारे सवय लागते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं टेक्निकल स्किल वाढवण्यासाठी हॅकॅथॉन किंवा वर्कशॉप्स, इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर्स हे कॉलेजमध्ये आयोजित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना जर इंडस्ट्री रेडी करायचं असेल तर त्यांना त्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जसं विद्यालंकारमध्ये इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स आहेत किंवा 3D प्रिंटर आहे, रोबोटिक्स आहेत, तर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी जेव्हा विद्यार्थी स्वतः वापरतात तेव्हा त्यांना त्यातला एक चांगल्या प्रकारचा अनुभव मिळतो आणि ते इंडस्ट्री रेडी होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थी आणि त्याची सर्वांगीण प्रगती ही आपली जबाबदारी आहे हे प्रत्येक संस्थेला, प्रत्येक कॉलेजला वाटणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये आवड असेल तर त्या प्रकारच्या त्याला सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. विद्यालंकारमध्ये शनिवार मंच किंवा अलीला, वर्व यासारख्या संकल्पना राबवल्या जातात जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देता येतो. विद्यार्थ्यांमध्ये आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना रुजवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने विद्यालंकारमध्ये व्हॉलंटिअरिंग कमिटीतर्फे लेटेस्ट शेअर किंवा आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये 0 लिटर कॅम्पस यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टी रुजवल्या जातात. त्यामुळे नक्कीच कॅम्पस हा एखादा विद्यार्थी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद मॅडम. तुम्ही जी काही डिप्लोमाबद्दल इन्फॉर्मेशन दिली ती आत्ता ज्यांना डिप्लोमामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही खरंच खूप महत्त्वाची होती आणि त्यांना ही ह्याच्यामुळे खूप सोपं जाईल पुढे डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. आणि जर पुढे अजून काही क्वेरीज असेल ॲडमिशन रिगार्डिंग किंवा काय प्रोसेस असते त्याच्यासाठी तुम्ही विद्यालंकार पॉलिटेक्निकला आवर्जून भेट द्या. तिकडे तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन दिले जाईल. आणि एक गोष्ट उज्ज्वल भविष्यासाठी कायम लक्षात ठेवा, बी शुअर विथ विद्यालंकार.